नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमच्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी घेऊन आलेली मी. ही जी जॉब अपॉर्च्युनिटी असणार मित्रांनो, पुणे महानगरपालिकेसाठी असणारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, जसं की आपण त्याला लाडका भाऊ योजना असं पण म्हणतो. या योजनेअंतर्गत तुमच्या पुणे महानगरपालिकेसाठी वॅकन्सी निघालेली आहे मित्रांनो. इथे एकूण 681 पदांसाठी इथे भरती असणार मित्रांनो. याच्या पहिले पण एक भरती तिथं निघालेली होती, डबल आता पुन्हा एक भरती काढली त्यांनी पुणे महानगरपालिकेसाठी. तर इथं अप्लाय करण्यासाठी मी संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तुम्हाला अप्लाय प्रोसेस काय असणार आहे, तुम्हाला सॅलरी किती असणार आहे, स्टायपन, त्यानंतर किती महिन्यासाठी ते कालावधी असणार आहे, त्याच्यानंतर आपलं डॉक्युमेंटेशन काय असणार आहे, कशा प्रकारे आपल्याला अप्लाय करायचे, सिलेक्शन क्रायटेरिया वगैरे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. चला तर मग सुरू करूया ह्या व्हिडिओला. तर जसं की मित्रांनो तुम्ही बघू शकता तुमच्या समोर मी लेटेस्ट पीडीएफ फाईल आणलेली आहे. आता तिथं जी आर आलेला आहे मित्रांनो. तर पुणे महानगरपालिकेसाठी इथं भरती असणार आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत मित्रांनो. ओके, इथं काय लिहिलं त्यांनी मित्रांनो, सगळ्या कौशल्य रोजगार उद्योजक, त्याच्यानंतर नाविन्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत राबवण्यात येत असलेल्या राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत पुणे विविध प्रशिक्षण पदासाठी अर्ज सादर करता येईल. ओके, तर इथे आपल्याला अर्ज पुणे महानगरपालिका tmc.gov.in या संकेतस्थळावर रिक्रुटमेंट सदरमध्ये पदांची माहिती व संख्या, प्रशिक्षण कालावधी, विद्यावेतन नमूद केलेला तक्ता उपलब्ध आहे. ओके, त्याच्यानंतर इथे लिहिले तरी इच्छुक उमेदवारांनी पुणे महानगरपालिका खात्यामध्ये अथवा विकास विभाग पुणे महानगरपालिका तळमजला शिवाजीनगर पुणे येथे पुणे महानगरपालिका संकेतस्थळावर उपलब्ध केलेल्या खालील नमुन्यावर माहिती भरून मूळ कागदपत्रे सक्षम उपस्थित राहावे. आपल्याला त्या मूळ कागदपत्रासोबत आपल्याला सक्षम तिथे उपस्थित राहावं लागणार मित्रांनो. आता कोणते कोणते डॉक्युमेंट आहे ते आपल्याला सक्षम उपस्थितीत राहण्यामध्ये तुम्हाला स्वतः तिथे जावं लागणार आहे सगळे डॉक्युमेंट घेऊन. प्रशिक्षणासाठी उपलब्ध पद व विद्यावेतन माहिती, त्यानंतर प्रशिक्षणाची नोंदणी माहिती नमुना व घोषणापत्र नमुना, त्याच्यानंतर प्रशिक्षणातील सादर करण्याचा नमुना कशा प्रकारे असणार ते आपण बघून घेऊया मित्रांनो. आता सगळ्यात आधी मित्रांनो इथं पुणे महानगरपालिकेसाठी वॅकन्सी किती असणार आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ते आपण बघून घेऊया. सॅलरी किती ते पण मी तुम्हाला सांगून देतो. इथं आपल्याला 6 महिन्यासाठी इथं आपली कालावधी असणार सगळ्यात आधी इथं पुणे महानगरपालिका विविध खात्यांमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून उपलब्ध असलेली पदे नमूद 6 महिने विद्यावेतन राहणार आहे मित्रांनो. आपल्या 6 महिन्यासाठी इथं असणार आहे, जसं की इथं पण त्यांनी लिहिलेलं नसेल पण 6 महिन्यासाठी इथं आहे मित्रांनो. ओके, 6 महिन्यासाठी तुम्ही इथं सहभाग घेऊ शकता. ओके, त्यानंतर मित्रांनो इथं विद्यावेतन जे असणार तुम्हाला म्हणजे सॅलरी जी भेटणार स्टायपन, तर 12वी वाल्यांना 6,000 रुपये महिना असणार आहे. आयटीआय आणि पदविका म्हणजे आयटीआय आणि डिप्लोमासाठी 8,000 रुपये असणार आहे. पदवीधर म्हणजे ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएटसाठी 10,000 रुपये असणार मित्रांनो. ओके, तुम्हाला दर महिन्याला सॅलरी असणार आहे. इथं आपल्याला 6 महिन्यासाठी इथं आपल्याला काम भेटणार आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर मित्रांनो इथं आता त्याच्यानंतर तुम्हाला विभागाचे नाव, पदाचे नाव, कामाचे स्वरूप, त्यानंतर प्रशिक्षणार्थी शैक्षणिक अर्हता व एकूण पदे किती आहे इथं लिहिलेले आहे मित्रांनो. सगळ्यात आधी इथे बघू शकतो तुम्ही मोटर वाहन विभागामध्ये इथं विभाग असणार तुमचं. पदाचे नाव असणारे रनिंग जीप कार मेकॅनिक साठी असणारे. त्यानंतर इथे कामाचे स्वरूप असणारे वाहन देखभाल दुरुस्ती. इथं आपल्याला अप्लाय करण्यासाठी शैक्षणिक अर्हता असणार आयटीआय मध्ये आपलं झालेलं पाहिजे डिझेल मेकॅनिकल. त्याच्यानंतर आयटीआय मध्ये मोटर मेकॅनिकल झालं असेल तर आपण इथं अप्लाय करू शकतो मित्रांनो. इथं 15 जागा असणार आहे एकूण. ओके, त्याच्यानंतर अशा प्रकारे इथं बघू शकतो तुम्ही विभागाची नावं दिलेली आहे. मोटर वाहन विभागाची नावं इथे आयटीआय साठी असणार आहे संपूर्ण. ओके, अशा पद्धतीने इथं दिलेले आहे ना हे सगळे मोटर वाहन विभागाचे असणार आहे. इथे आयटीआय वाल्यांसाठी असणार आहे मित्रांनो. इथून तिथपर्यंत तुम्ही वाचून घ्यायचं इथं कोणती वॅकन्सी आयटीआय साठी आहे. इथपर्यंत मोटर वाहन विभाग झाला. आता याच्यानंतर आपल्या 13 नंबर पासून मुख्य अभियंता पद कार्यालय याच्यासाठी असणार इथं आपल्या कामाचं जे स्वरूप असणार आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य. इथं आपल्याला अप्लाय करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला पदवीधारक व पदवीधर पदविका पाहिजे आपल्या सिव्हिल मध्ये, म्हणजे 40 वॅकन्सी इथं आहे आपल्याला. अशा पद्धतीने इथं वॅकन्सी दिलेली आहे मित्रांनो. तर इथं आता बघू शकतो तुम्ही अशा प्रकारे इथं वॅकन्सी दिलेली आहे सगळ्यांसाठी. विद्युत कार्यालयासाठी इथं विद्युत विजयाचे काम आपल्याला करायचे. आयटीआय पदविकावाले इलेक्ट्रिकवाले अप्लाय करतो. 100 वॅकन्सी बघायला मिळतात तुम्हाला मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आता पुढे येऊ आपण. त्यानंतर अशा पद्धतीने तो वॅकन्सी दिलेली आहे. भरपूर साऱ्या वॅकन्सी मित्रांनो. तो विभागाचे नाव वाचून घ्यायचे. आरोग्य विभाग झालं,
त्यानंतर घनकचरा विभाग, त्याच्यानंतर इथं आलेला भवन रचना विभाग मित्रांनो. ओके, तर अशा प्रकारे इथे नावं दिलेली आहे मित्रांनो. मी स्टेप बाय स्टेप खाली घेत चालतो, तुम्ही वाचून घ्यायचे कोणत्या ठिकाणी किती वॅकन्सी आहे. ओके, तुम्हाला मी अप्लाय करण्याची प्रोसेस वगैरे खाली सांगणार आहे. तर भरपूर असे 40 ते 41 पदे होईल मित्रांनो इथं, म्हणजे विभाग असणार आहे. 40-41 विभागाचे नाव आपण वाचायला गेलं तर भरपूर टाइम होऊन जाईल. त्याप्रमाणे तुम्हाला वाचून घ्यायचं इथं पण, हे पण माहिती बीएससी वाले सगळ्यांसाठी असणार माहिती तंत्रज्ञान. अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप MSW BSW जे पण असेल आपण इथे 41 पर्यंत तुम्ही बघू शकता. एवढ्या जणांसाठी तर वॅकन्सी असणार मित्रांनो. त्याचे क्वालिफिकेशन वगैरे पण दिलेले आहे आणि किती वॅकन्सी ते पण दिलेले आहे मित्रांनो. एवढं आपण वाचून घ्यायचंय. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी खाली घेऊन चालतो. तर महाराष्ट्र शासन ओके कौशल्य विकास रोजगार व उद्योजक आयुक्तालय त्यांची संकेतस्थळ पण दिलेली आहे मित्रांनो. इथं बघू शकता तुम्ही. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत उमेदवाराचे नाव नोंदणी अर्ज, आपल्याला अर्ज सुद्धा भरावा लागणार आहे मित्रांनो. ओके, तर नोंदणी क्रमांक इथं ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला भरायचा आहे मित्रांनो. MaSevak.gov.in या संकेतस्थळावर त्यांनी सॅम्पल दाखवलेलं आहे. ओके, तर हा अर्ज तुम्हाला इथं बघून घ्यायचा मित्रांनो. अशा पद्धतीने दिलेला आहे आणि तुम्हाला संकेतस्थळावर अर्ज भरायचा. इथं जाऊन ते कशा प्रकारे एम्प्लॉय आयडी बनवायची तो व्हिडिओ पण मी बनवलेला आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला हा अर्ज सुद्धा भरून घ्यायचा मित्रांनो. ओके, या अर्ज सुद्धा तुम्हाला भरून घ्यायचा आहे तुमच्या हाताने. कार्यालयांची वापराहीन, नोंदणी दिनांक, रजिस्ट्रेशन डेट, संपूर्ण नाव टाकायचं आहे आपलं. इथं आडनाव, उमेदवाराचे नाव, वडिलांचे नाव, त्यानंतर इथं जन्मदिनांक टाकायची, धर्म टाकाय आपला, आधार कार्ड, त्यानंतर लिंग आपण स्त्री पुरुष जे पण असाल, जात टाकायची आपली, जात प्रवर्ग कॅटेगरी कोणती आपली, SC ST OBC NCG, तशा प्रकारे उमेदवाराचा संपूर्ण पत्ता इथं भरायचा आहे मित्रांनो. त्यानंतर इथे तालुका तालुका त्याच्यानंतर आपला डिस्ट्रिक्ट, जिल्हा व पिनकोड टाकून द्यायचा आहे मित्रांनो. अशा पद्धतीने त्यानंतर मित्रांनो मोबाईल क्रमांक टाकायचा आहे, ईमेल ऍड्रेस टाकून द्यायचा इथं, बँकेचे आपल्याला बँक डिटेल द्यायची इथं. त्यानंतर इथं बँक डिटेल मध्ये संपूर्ण बँकेचे नाव, शाखा कोणती तुमची ते टाकायचं इथं, खाते क्रमांक टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर IFSC कोड टाकून द्यायचा मित्रांनो. अशा पद्धतीने टाकायचं आहे. त्यानंतर उत्तीर्ण पात्रता, हायर एज्युकेशन क्वालिफिकेशन भरायची आपल्याला इथं. उत्तीर्ण केलेली पास परीक्षा, एक्झाम, वर्ष, इयर, त्यानंतर माध्यम, मीडियम टक्केवारी पर्सेंटेज मध्ये टाकायची आपल्याला. अशा पद्धतीने टाकून द्यायची. हायर क्वालिफिकेशन भरायची फक्त. ओके, जास्त नाही. जे पण आपली हायर क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन, BCom MCom 12वी जे पण असेल ITI ते, महाराष्ट्राचे वास्तव्य कालावधी म्हणजे आपला रेसिडेंट महाराष्ट्रामध्ये तुम्ही कधीपासून राहत आहात ते इथं टाकायचं आपल्याला. वर्ष व महिने, आपण NAPS व MAPS योजनेचा लाभ घेतला आहे का, तर लाभ घेतला असेल तर होई नाही आपल्याला ऑप्शन निवडायचं इथं पण. त्यानंतर आपण सध्या बेरोजगार आहात काय, तर आपल्याला हो नाही निवडून घ्यायचं बेरोजगार असाल तर. सध्या आपण शिक्षण घेत आहात काय, तर होई नाही तर ऑप्शन दिलेले आपल्याला निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर उमेदवारांची अर्जासोबत जोडवायची कागदपत्रे, डॉक्युमेंट कोणकोणती ते तुम्हाला मी सांगून देतो. इथं आता दिलेले मित्रांनो त्यांनी शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, एज्युकेशन सर्टिफिकेशन त्याला इंग्लिशमध्ये. त्याच्यानंतर अधिवास दाखला व 10वीचे प्रमाणपत्र व जन्म दाखला यापैकी एक लागणार आहे आपल्याला. डोमिसाईल सर्टिफिकेशन, त्याच्यानंतर आपल्याला बर्थ सर्टिफिकेशन लागणार आहे मित्रांनो. रद्द केलेला धनादेश म्हणजे आपल्याला लागणार आहे, कॅन्सल चेक म्हणतो आपण त्याला. ओके, 4 नंबरला आपल्याला आधार कार्ड लागणार आहे मित्रांनो. एवढे डॉक्युमेंट लागणार आहे. उमेदवाराची सही आपल्याला द्यायची, इथं नाव लिहून द्यायचं आपल्याला खाली. ओके, त्यानंतर इथं आल्यानंतर मित्रांनो हे प्रशिक्षणार्थी स्वयंघोषित पत्र हे पण आपल्याला लिहून घ्यायचं मित्रांनो. इथं आपल्याला सगळ्यात आधी आपलं नाव असणार आहे, आपला दिनांक ज्या दिवशी तुम्ही भरणार असाल फॉर्म त्या दिवसाचा इथं अर्ज भरायचा तारीख. त्यानंतर आपल्याला रोजी युवा कार्यक्षम प्रशिक्षण योजना अंतर्गत कार्यालयाचे येथे प्रशिक्षणार्थी पदावर महासेवा पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करण्याच्या अटी राहून अर्ज रुजू झालेलो आहे. आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे मित्रांनो. सध्या तुम्ही कोणतं प्रशिक्षण घेता, काय NAPS NJPS त्याचा लाभ घेता असाल तर इथं लिहायचं आहे. ओके, इथं सगळं माहिती दिलेली आहे. त्यानंतर वाचून घ्यायचं आहे. उमेदवाराची नाव व सही इथं करून टाकायची मित्रांनो. त्यानंतर प्रशिक्षणार्थी स्वारी, त्यानंतर संबंधित स्थापनाचे सक्षम अधिकाऱ्यांची स्वारी वगैरे ते सिग्नेचर वगैरे तेच करतील मित्रांनो. दिनांक पण तेच टाकतील. ओके, त्यांचे नाव वगैरे ते टाकून देतील इथं. ओके, ते त्यांच्याकडून घेऊन घ्यायचं आहे बाकीचं एवढं. नोंदणी क्रमांक वगैरे टाकून द्यायचा आपला, रजिस्ट्रेशन नंबर, ऑनलाईन नंबर आपल्याला. अशा प्रकारचा फॉर्म असतो मित्रांनो. ऑनलाईन नोंदायचा असतो आपल्याला. याचं तुम्हाला सॅम्पल वगैरे इथं बघायचं असतो. इथं बघू शकतो तुम्ही. कॅन्डिडेट्स रजिस्ट्रेशन फॉर जॉईंट फॉर्म याच्याबद्दल असं असणार आहे. CMYKPY. ओके, कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फिल फॉर्म डिटेल केअरफुली. तर आपल्याला हा फॉर्म पण एकदा भरून घ्यायचा ऑफलाईन. ऑनलाईन तर भरायचाच आहे आपल्याला, पण ऑफलाईन पण हा भरायचा आपल्याला दोघी फॉर्म.
इथं एम्प्लॉय ईमेल ऍड्रेस टाकायचा आहे. त्याच्यानंतर एम्प्लॉय रजिस्ट्रेशन डेट, कधी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं ते टाकायचंय युवा प्रशिक्षण योजनेसाठी. तिथे तुमच्याकडे एम्प्लॉय आयडी असेलच मित्रांनो, त्याला आपण एम्प्लॉय आयडी असं म्हणतो. ओके, ते आपल्याला एम्प्लॉय आयडी कशा पद्धतीने फॉर्म भरायचा तो व्हिडिओ पण सुद्धा मी बनवलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईन मित्रांनो. त्यानंतर इथं आपल्याला लिहायचंय प्लीज मेंटेन फॉर ऑफलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म. तो ऑफलाईन फॉर्म आपल्याला भरून घ्यायचा मित्रांनो. ओके, इथं लिहिलेलं पण त्यांनी आपलं फुल नेम टाकायचं, आपलं फादर नेम, हजबंड नेम, महिला असेल तर मदर नेम टाकायचंय. त्याच्यानंतर आपल्याला डेट ऑफ बर्थ टाकायची. 18 ते 35 वर्षापर्यंत आपण इथं अप्लाय करू शकतो, आपल्याला माहितीच असेल. ओके, जेंडर आपल्याला मेल फिमेल, मोबाईल नंबर, ईमेल ऍड्रेस ऍप्लिकेंट. ओके, इथे ईमेल ऍड्रेस पण दिलेला, एम्प्लॉयमेंट ईमेल ऍड्रेस आणि ईमेल ऍड्रेस ऍप्लिकेंट दोघी ठिकाणी टाकू शकता तुम्ही. आधार कार्ड नंबर, रिजनल टाकायचे आपल्याला. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट, त्यानंतर आपल्या कास्ट कॅटेगरी कोणती, आपला डिस्ट्रिक्ट कोणता आहे, त्यानंतर तालुका, त्यानंतर ऍड्रेस, त्यानंतर पिनकोड. ओके, अशा पद्धतीने टाकायचं आहे मित्रांनो. त्यानंतर हायर क्वालिफिकेशन आपलं काय झालेलं आहे आपल्याला इथं लिहायचं आपल्या हाताने. हो, ते इथं हायर क्वालिफिकेशन आपल्याला पासिंग इयर लिहून घ्यायचं आपल्याला जे झालं असेल ते. त्यानंतर मीडियम कोणती होती आपली हायर क्वालिफिकेशन, मीडियम आपली टाकायची. त्यानंतर आपल्याला मित्रांनो इथं मेंटेन करायचे सगळे एज्युकेशन क्वालिफिकेशन पर्सेंटेज आपल्याला टाकायचे. त्यानंतर आपल्याला प्लीज मेंटेन फॉर हायर एज्युकेशन क्वालिफिकेशन मित्रांनो. ओके, त्यानंतर आपल्याला कम्प्लीट फॉर स्किल डेव्हलपमेंट कोर्स, जसे की तुम्ही अप्लाय केलं असेल ते इथं कोणत्या वर्षी तुम्हाला पिरियड व रजिस्ट्रेशन महाराष्ट्र शाळेचं इथं लिहायचंय. त्यानंतर डोमेस्टिक सर्टिफिकेशन वगैरे टाकायचंय मित्रांनो इथं. ओके, मिनिमम. त्यानंतर इथं खाली आलेलं मित्रांनो NAPS आपण स्कीम अप्लाय केलं होतं, येस नो इथे लिहायचंय. आर यू फॉर करंटली एम्प्लॉय आहात, येस नो लिहायचंय. आर यू फॉर करंटली स्टडिंग, म्हणजे आपण स्टडी करत आहात का, येस नो द्यायची. नंतर बँक डिटेल आपली येणार आहे, त्या बँक डिटेल मध्ये आपल्या बँकेचं नाव, ब्रँच नेम, त्याच्यानंतर अकाउंट नंबर, IFSC नोट कोड आणि डेट ऑफ जॉईनिंग एम्प्लॉयची आपल्याला त्यांच्याकडून भरून घ्यायचंय, बाकी डेट ऑफ जॉईनिंग वगैरे काय. त्यानंतर नेम ऑफ द एम्प्लॉय, ऍप्लिकंट, जॉईंडर, एम्प्लॉय डिटेल आपल्याला इथं ते भरून देतील मित्रांनो. ओके, तर सगळं इथं आपल्याला भरून घ्यायचंय. त्यानंतर आपल्याला एम्प्लॉय मास रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा इथं. ओके, जॉईनिंग लोकेशन कोणतं आहे ते अपलोड करायचंय, लोकेशन टाकायचं, ऍड्रेस फॉर एम्प्लॉयर, पिनकोड, एम्प्लॉयर, त्यानंतर मोबाईल नंबर, त्यानंतर नंबर ऑफ एम्प्लॉयर, त्यानंतर त्यांच्याकडून भरून घ्यायचं बाकी फॉर्म. ऑर्गनायझेशन, त्यानंतर इथं गव्हर्नमेंट, पॅन कार्ड, TNN नंबर, त्याच्यानंतर प्रायव्हेट, EFS, GST, ESSI, आता स्टार्टअप हे सगळं आपल्याला भरून घ्यायचं त्यांच्याकडून मित्रांनो. ओके, ऑनलाईन फॉर्म तुम्हाला कशा पद्धतीने भरायचा आहे, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी लाडका भाऊ योजनेचा अर्ज मी स्वतः भरून दाखवलेला आहे मित्रांनो. तर त्याचा व्हिडिओ पण मी बनवलेला आहे, तुम्हाला मी आय बटन मध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दोघी ठिकाणी लिंक टाकून देईल. तिथून जाऊन तुम्ही लवकरात लवकर अप्लाय करून घ्यायचं मित्रांनो, आणि लवकर हा फॉर्म भरून घ्यायचा ऑफलाईन पद्धतीने पण, आणि तो ऑनलाईन पद्धतीचा आपल्याला प्रिंट आउट लागणार, त्याची रजिस्ट्रेशन प्रिंट लागणार मित्रांनो, ती प्रिंट आणि हा फॉर्म आपल्याला भरून घ्यायचा मित्रांनो. तर त्या रजिस्ट्रेशन नंबर तिच्यावर आपल्याला येऊन जातो मित्रांनो. ओके, तर मी तुम्हाला संपूर्ण माहिती वगैरे सांगितलेली आहे. आपल्याला अर्ज करण्यासाठी मित्रांनो इथं कोणती फी नसणार नाहीये, आपल्याला 30 सप्टेंबर पर्यंत इथं आपल्याला फॉर्म अप्लाय करायचे मित्रांनो, 30 सप्टेंबर पर्यंत. ओके, तारीख वगैरे मी तुम्हाला सांगितलं नसेल, पण मी सांगून देतो तुम्हाला, 30 सप्टेंबर पर्यंत आपल्याला इथं अप्लाय करून घ्यायचं मित्रांनो. 30 सप्टेंबर आपली शेवटची तारीख राहणार आहे इथं. ओके, 30 सप्टेंबर पर्यंत आपल्याला शेवटी पर्यंत इथं अप्लाय करून घ्यायचं पुणेसाठी. लवकरात लवकर जाऊन आपल्याला इथं 30 सप्टेंबर पर्यंत इथं ऑफलाईन फॉर्म जमा करून टाकायचे. ओके, ते ऑनलाईन पहिले आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं, त्यानंतर ऑफलाईन फॉर्म भरून 30 सप्टेंबर पर्यंत त्यांच्याकडे जमा करून टाका. ओके, आणि तुम्हाला व्यतिरिक्त काही डाऊट असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, किंवा माझे टेलिग्राम ग्रुप आहे किंवा व्हॉट्सअप ग्रुप आहे तिथं पण तुम्ही मेसेज करू शकता, मला तिथे जॉईन व्हायचं इमिजिएटली. ओके, जॉईन करून घ्यायचं तिथं पण. त्यानंतर इंस्टाग्राम, फेसबुक आयडी पण दिली, तिथं पण मेसेज करू शकता. आणि त्याच्यानंतर मित्रांनो जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचा आहे व्हिडिओ, मित्र परिवारामध्ये सगळ्यांना अपॉर्च्युनिटी भेटलेली पाहिजे आपल्याला. ओके, 681 पद आहे मित्रांनो, तर जास्तीत जास्त मित्र परिवारामध्ये शेअर करा व्हिडिओ आपल्या. ओके, त्यानंतर सेकंड ट्रेडिंगचे रिलेटेड चॅनल लिंक आहे तिथं पण सबस्क्राईब करून ठेवायचं. आणि ह्या चॅनल तुम्ही नवीन असाल, त्या चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून टाकायचं मित्रांनो, एक लाईक आम्हाला मोटिवेशन देतं. आणि ह्या चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे, कारण की तुम्हाला असे जॉब रिलेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला मिळतात. आणि गव्हर्नमेंटचे GR आपल्या महाराष्ट्राचे संपूर्ण GR आपल्या चॅनलवर येत असतात मित्रांनो. GR ची माहिती कोणते पण GR असो, महिला योजना असो या पुरुष योजना असो, शेती योजना असो, संपूर्ण GR ची माहिती आपल्या व्हिडिओवर येत असते मित्रांनो. असेच व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.